राज्य सरकारकडे तब्बल 80,000 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे कंबरडे मोडलेल्या राज्यातील कंत्राटदारांमध्ये एका नव्या घोटाळ्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। ग्रामविकास विभागाच्या 25-15 या योजनेअंतर्गत विकास कामांचं कोट्यवधी रुपयांचा एक बनावट शासन निर्णय उजेडात आलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बनावट शासन निर्णयाच्या GR आधारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तब्बल 7 कोटी रुपयांची विविध विकास कामं पूर्ण झाल्याची बाब पुढे आली आहे। त्यामुळे ग्रामविकास विभागानं तातडीनं याची गंभीर दखल घेत राज्यामधील सर्व जिल्हा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले। तसंच अहिल्यानगर प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी असे निर्देश जारी केलेत। दरम्यान अशा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत। आपल्या देखील भागामध्ये बनावट GRच्या घटना घडल्यात अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। तर PWDचा GR खोटा काढून कामं केली जातात हे हास्यास्पद आहे, धन्य आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। जिथं कुठं घडलं असेल अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक टेक्सटाईल मिल होती कोऑपरेटिव्ह, त्या टेक्सटाईल मिलला 2019ला मान्यता मिळाली। 19ला 9 कोटी रुपये देण्यात आले आणि मग त्यानंतर फक्त लोकांना दाखवायचं होतं की इथं विकास कुठेतरी सुरू आहे। पण ज्या टेक्सटाईल मिलसाठी 9 कोटी रुपये दिले ते एका व्यक्तीला हडपले असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि तो सुद्धा मुद्दा आम्ही मांडत आहोत। त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये 7 कोटीचा विषय आहे, हा फक्त 7 कोटीपर्यंत थांबत नाही। हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी, जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर इतरही सर्व योजना घ्या, लाडकी योजना घ्या, तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी, जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी, पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलं असं आमच्या सगळ्यांचं मत। म्हणजे PWDचा GR खोटा काढून कामं केली जातात हे म्हणजे हास्यास्पद आहे। गव्हर्नमेंटचं ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन GR काय म्हणतात त्याला, पत्रक काय म्हणतात, शासन पत्रक। धन्य धन्य।